नमस्कार मित्रांनो, वामन बरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोहिन मेमोरियल हॉल जो पडलाय त्याच्या बाजूला हे गोहिन मेमोरियल चर्च आणि सेंट लुक्स हॉस्पिटल. पूर्वीचं वैभव, वेंगुर्ल्याचं इतिहासातलं वैभव आणि जिथे माझा जन्म झाला आणि अनेक वेंगुर्ला वासियांचा जन्म इथे झालेला असेल. आज जे वेंगुर्ल्यात असतील, परदेशात असतील, बाहेर असतील, दुसऱ्या राज्यात असतील, दुसऱ्या शहरात असतील, अशा बऱ्याच जणांचा जन्म इथे झालेला असेल. त्यांच्या आठवणी पण असतील इथे. ते हॉस्पिटल मात्र आता राहिलं नाहीये. मागच्या ब्लॉगमध्ये पण मी एकदा तुम्हाला याचा उल्लेख केलेला. आणि आज आपण चाललोय तुळस मार्गे तळवडे. तर तो जो रस्ता आहे तुळस मार्गे तळवडे, त्या रस्त्याने मी तुम्हाला घेऊन जातोय. इकडे माझ्या डावीकडे आणि उजवीकडे सातेरी मंदिर आणि वेतोबा, वेंगुर्ल्याचा प्रसिद्ध ती मंदिर आहेत. उजवीकडे सातेरी, डावीकडे वेतोबा. ते दोन रोड गेले, तुम्ही बघितले असतील. आता आपण वेंगुर्ला कॅम्प या एरियात आलोत. मागे वेंगुर्ला कॅम्पवर मी स्वतंत्र व्हिडिओ केलाय आणि तो व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडलेला. सगळ्या प्रकारचे वेंगुर्ल्यातले जे काही गार्डन्स असतील किंवा पर्यटन स्थळं असतील वेंगुर्ल्यातील, ती मी दाखवलेली. आणि कारने माझा प्रवास होता इथे. त्या दरम्यान मी तुम्हाला फिरून दाखवलेलं की वेंगुर्ला कॅम्प आता कसं आहे आणि कॅम्प या परिसरामध्ये काय काय आहेत, कुठली कुठली ठिकाणं आहेत. तुमच्या आठवणी पण असतील, जुन्या आठवणी. त्यामुळे मुद्दाम मी तुम्हाला इथून फिरवलेलं. आणि आता आपण कॅम्पमधून जातोय, पण आपला मुख्य जो प्रवास आहे तो प्रवास असेल तुळस आणि तुळस मार्गे तळवडे. तळवडेतून पुढे काय करायचं आपण ठरवूया, कारण जरा आज उशिरा निघालोत आपण. त्यामुळे कदाचित तळवडे जाईपर्यंत काळोख झालेला असेल. आणि इथे हे फळ संशोधन केंद्र तुम्हाला माहितीच असेल. त्याशिवाय काजू संशोधन प्रकल्प आहे, तोही इथे आहे. तो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही कव्हर केलेल्या गोष्टी. इथे त्यांनी हे जे आहे, इथे हे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र आहे आणि हे सौरभ अतिथीगृह. इथे पण मी तुम्हाला घेऊन आलेलो गेल्या व्हिडिओमध्ये. सो हा सगळा भाग आपण कव्हर केलेला. तर आपण आता मधला जो रस्ता आहे तो मी दाखवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये, तो स्किप करू आणि डायरेक्ट हायवेवर आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करू. सो मित्रांनो, आपण वेंगुर्ला तुळस रस्त्यावर आलो आता आणि आपण चाललो आता तुळसकडे. याला काहीतरी नावही असेल, राज्यमार्ग पुढे कुठेतरी लिहिलं असेल, मी सांगतो तुम्हाला. माझ्या आता जस्ट डोक्यातून गेला आहे तो राज्यमार्ग. इथे एक चर्च आहे, कदाचित दिसेल. हे बघा, चॅपेल असेल कदाचित ते. आणि अजूनही वेंगुर्ला नगर परिषदची हद्द चालूच आहे. वेंगुर्ला नगर परिषद ची हद्द बरोबर इथे संपेल या ब्रिजकडे. आणि इथे एक पर्यटन स्थळ आहे, ते म्हणजे यांचा प्रकल्प, कचरा प्रकल्प. कचऱ्याची कशी विल्हेवाट वगैरे लावतात ते वेंगुर्ला नगर परिषदने दाखवण्यासाठी विशेष असा प्रकल्पाची उभारणी. म्हणजे पूर्वीचा डेपो होता तो खरा कचऱ्याचा, पण त्याने खूप चांगल्या रीतीने ते सगळं हँडल करत तिथे एक पर्यटन स्थळच तयार केलंय. जुना नाका ह्याचा कसला, नगरपालिकेचा ना, काय घ्यायचं इथे ते नगरपालिका काय घ्यायचं, कसला टॅक्स. हा, टॅक्स, पण त्याला काहीतरी म्हणायचे. आता तो शब्द डोक्यात नाही गेला माझ्या. तिकडे पण होता ना मठ साईडला, तिकडे पण पारपोली. आता आपण मित्रांनो अणसूर गावात आहोत. थोडी हद्द अणसूर गावाची पण लागते. मुख्य गाव अर्थात तुम्हाला माहितीच आहे, आतमध्ये आहे. अणसूरचं मंदिर वगैरे फेमस, हे सगळे आतमध्ये आहे. पण आता ही गावाची हद्द लागते. काही वेळानंतर तुळस गावाची हद्द सुरू होईल. आणि हा प्रसिद्ध डोंगर तुळसचा,
मला आठवतंय 4 वर्षापूर्वी मी इथे व्हिडिओ केलेला. त्यानंतर व्हिडिओचा काही योग नाही आला. 4 वर्षापूर्वी ज्यावेळी व्हिडिओ केलेला त्यावेळीची रस्त्याची परिस्थिती आणि आजची रस्त्याची परिस्थिती याच्यात काही फरक नाहीये. रस्ता सेमच आहे. हा फक्त एवढंच सांगेन मी, अजून तरी मला खड्डे नाही दिसलेत, एक चांगली गोष्ट आहे. रस्ता खूप सुंदर वाटतो, विशेषतः या भागातून जाताना, कारण तुम्हाला माहितीच आहे तुळसगाव आहे, आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे, अजूनही वृक्षतोड नाही झाली इथे कुठल्याही कारणाने. त्यामुळे खूप सुंदर वाटतं इथून प्रवास करताना. अर्थात एकेकाळी खूप अंधश्रद्धा होत्या या रस्त्याबाबत. रात्री लोक प्रवास करायला घाबरायची, बरोबर ना बाबा? हो हो. तो काळ म्हणजे 90s मध्ये, स्पेशली 80s मध्ये. 90s मध्ये तर नंतर नाही एवढं लोक घाबरायची नाहीत, पण 70s 80s मध्ये खूप घाबरायची. आणि त्यावेळी म्हणजे मानकाप्याचा डोंगर अशी एक अंधश्रद्धा होती या भागाबद्दल. हे बघा इथे एक क्रॉस असेल, हा बघा जुना क्रॉस. आणि इथून खूप छान दृश्य बघायला मिळतं आपल्याला तुळसचं. अजून एक महत्वाचं तुम्हाला थोडंसं प्रत्येक वेळी चित्र जे मिळतंय आता दिसतंय ते थोडंसं तुम्हाला वाकडं वाटेल. कारण काय, रस्ता इतका वळणावळणांचा आहे ना. कर्व्स बघा किती आहेत रस्त्यावर. आणि अजिबात कुठेही तुम्हाला प्लेन रस्ता इथे मिळणार नाही, कारण डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे या प्रकारचा रस्ता बघायला मिळेल. इथे गोरेवाडी ना, आता आठवत नाही, दुसरं झालं आठवणी जरा. त्यावेळी आपला तो फ्रिक्वेंट प्रवास असायचा ना, म्हणजे दर शनिवार रविवार वेंगुर्ला, तुळस, तळवडे चालूच असायचा प्रवास. हल्ली तो प्रवास फार नाही आता इथे, क्वचित केव्हा तरी इकडे या दिशेला. पण घरं मात्र आहेत तशी आहेत, टिपिकल कोकणी घरं. इथे बरेच भाग असे दिसतील तुम्हाला जिथे सूर्यप्रकाश पोहोचत पण नाही. म्हणजे अगदी तुम्ही दुपारी जरी आलात तरी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सावली मिळेल, कारण घनदाट जंगल आहे. झाडं खूप सुंदररित्या मेंटेन आहेत, अजूनही तोडलेली नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी तोडली जातात, पण इथे तसं नाहीये. हे बघा एक नैसर्गिक गुहा, नैसर्गिक आर्क तयार झालाय. आणि आपण आता यावेळी या स्टॉपला नाव होतं आणि मी आता ते विसरलो काय नाव आहे ते. तो बांधलेला स्टॉप कसा होता, एक तुळस मध्ये पोहोचलो आपण, बरोबर? तुळस गाव सुरू झालाय. जगात ना काही इथे होता का पुढे होता, पुढेच होता ना तो तुळसचा ऑक्ट्राय, तो तिकडे तो हा ते माझा शब्द आठवला आता. ऑक्ट्राय बरोबर, ऑक्ट्राय शब्द होता. हा आता जरा पिक्चर क्लिअर येईल थोडस, कारण आता जरा रस्ता व्यवस्थित दिसतोय, म्हणजे इकडे तिकडे चुकलेला नाहीये. बघूया, अर्थात नाही झालं, परत एकदा इन्क्लाइन झालाय. या गावात काही घरं पण सुंदर सुंदर घरं आहेत तुळस गावामध्ये. इथे एक कॉर्नरला घर होतं, हा हेच घर. त्यावेळी खूप सुंदर वाटायचं. हे आता देवस्थान जवळ आलं, जैतीर. झाडं खूप आली ना की रिफ्लेक्शन येतं, आणि त्यामुळे मग आपल्याला पिक्चर तेवढा क्लिअर दिसत नाही. पण आता बघा, आता जरा पिक्चर खूप क्लिअर वाटतोय आपल्याला.
ओके, सो अशा प्रकारे तुळस मुख्य गाव जे आहे ते आलेलं आहे. ही तुळसची छोटेखानी बाजारपेठ. इथे देवाचं घर एक आहे. ते मागे मला वाटतं जैत कांड झालेलं ना, हे इथे हे घर जुनं घर होतं ते जळालेलं. 4 जूनला कवळाच आहे यंदाचा. नाही, तो गेल्या वर्षीचा आहे. तो गेल्या वर्षी हम्म. झाला. आता जून मध्ये येईल त्यावेळी. आणि मला वाटतं दरवाजा इथून कुठून तरी आहे ना, की तिकडूनच आहे कुठे जाणार? आतमध्ये मंदिरात? हा ना. गेला मागे. ओके, हे दुसरं पंचायतांचं काय? इथून पण रोड आहे वाटतं. इथून पण आहे. इथून रस्ता आहे. हे बघा, आता जरा वर उचललं यांनी जरा. त्यावेळी पाणी भरायचं नाही पावसाळ्यात थोडं थोडं. पण आता झाटी एक काजू कारखान्याकडून जाणार आहोत. आणि तुळस गावातला एक उद्योग समूह, जुना उद्योग समूह म्हणजे झाटे कॅश्यू, आणि ब्रँड आहे झाटे कॅश्यू बऱ्यापैकी. तुम्ही बघाल तर गोवा, मालवण आणि तुळस अशा 3 ठिकाणी त्यांचे प्लांट आहेत. आणि बऱ्यापैकी इथून आय थिंक आपण एकदा सायकल माझी हरवली त्यावेळी आपण इथपर्यंत आलेलो नाही बाबा, सायकल शोधत शोधत. आणि इथे एक सायकलवाला होता, त्याच्याकडे पण आपण इन्क्वायरी केलेली. इथे खूप होते सायकलवाले, आता फार कमी झालेत. इथे एक सायकलवाला होता असं मला आठवतंय त्यावेळी. इथेच या लोकेशनला कुठेतरी होता. आता ते लोकांना चांगलं माहिती असेल, जे तुळस गावातले रहिवासी आहेत त्यांना माहिती असेल चांगलंच. ही जुनी घरं तुळसची. आता बरीपैकी आतमध्ये सगळे बंगले बिंगले झाले. ती एक मोठी स्टोरी होती. माझी सायकल चोरी झालेली. मी त्यावेळी विद्यार्थी होतो, स्टुडंट होतो, आणि तळवडे गावात आम्ही राहायचो. आणि मी वेंगुर्ल्याला सिडॅकला मायक्रोसॉफ्ट काय मायक्रो लिंक असं काहीतरी होतं ना ते. मायक्रोसॉफ्ट. हा, मायक्रोसॉफ्ट नव्हे, मायक्रो लिंक. सिडॅकचा तो डिप्लोमा करत होतो मी त्यावेळी. आणि ये जा करायचो. आणि ये जा करताना काय करायचो, मी सायकल आणून ठेवायचो गेटवर, आणि तिथून मी बाय बस वेंगुर्ल्याला यायचो. तर एके दिवशी काय झालं, माझी सायकलच गायब झाली. आणि आम्ही शोधतोय सगळीकडे बेहरेवाडी. ती सायकल काय मिळे ना. एक दिवस अख्खा गेला. आणि दुसऱ्या दिवशी मला बातमी आली, आमचे काही मित्र होते रेडकर, तर मला निश्चित सगळं नाही आठवत आहे तो सीन, पण तिकडे रेडकर वगैरे जे राहायचे त्या वाडीमध्ये ती सायकल ठेवलेली होती, पडलेली होती, ठेवलेली होती कुठेतरी. होय ना बाबा? तुम्ही जाऊन आणली आय थिंक ती. कुठे होती ती नेमकी? रेडकरच्या तिकडे जा ना, तिकडे ते पूल आहे ना, भगतच्या तिकडे. हा, भगत नावाचा एक मित्र होता माझा. हे तुळस हायस्कूल, शिवाजी हायस्कूल, रयत शिक्षण संस्था. आमचे अनेक सर शेजारी राहायचे. कर्मवीर भाऊराव पाटील, हा, त्यांची ती संस्था त्यांनी स्थापन केली, रयत शिक्षण संस्था. आणि आय थिंक मोहिते सर होते वाटतं इथे आता, होय ना. आणि पाटील सर एक होते आपले, आमचे माझे इंग्लिश, ते मातोंडला पण त्यांचंच आहे. रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल. इथे शारदा विद्यालय म्हणजे प्राथमिक शाळा. आणि इथे ना खूप फेमस एक गोष्ट आहे या भागात, ती म्हणजे तुम्हाला इथे मातीची भांडी विकत मिळतात बघा. तुम्ही जर बघितलं तिथे सगळीकडे दुकानं आहेत. याला कुंभार टेम म्हणतात. तुळस म्हणजे तुळस आपण जी बाहेर लावतो ती. त्यानंतर मातीची वेगळी वेगळी भांडी, मडकी वगैरे अशा गोष्टी इथे मिळतात, विकत मिळतात. सो इथे तुम्ही जर आलात, कधी प्रवास करत असलात या रोडने, तुळस मार्गे सावंतवाडी, वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी, तर या कुंभार टेम या भागामध्ये तुम्हाला मातीची भांडी मिळून जातील. मातीचं जे काही तुम्हाला विकत घ्यायचं, अगदी तुळस बाहेर जी आपण तुळस लावतो, तुळशी वृंदावन, ते पण मिळून जाईल. कुंड्या मिळतील, बरंच काही मिळेल, एव्हरीथिंग.
सो हे एक अजून एक इथे म्हणजे एक प्रकारे उद्योजकता जर बघितली तर तुळस गावामध्ये पण आहे, जसं तळवडेमध्ये आहे. तळवडे इज ऑल्सो फेमस फॉर इंडस्ट्री, कात इंडस्ट्री. काताची जी इंडस्ट्री आहे, पहिल्यापासूनच त्या गावामध्ये पारंपरिक उद्योग होता तो त्या गावामध्ये, आणि त्यामुळे त्या गावाला संपन्नता आली, तळवडे गावाला. तसंच तुळस गावाचं आहे. तुळस गावही संपन्न आहे तसा बऱ्यापैकी. फार पूर्वीपासून इथे मातीची भांडी तयार करणं, मातीचे जे वेगळे वेगळे पॉट्स असतील किंवा इतर वस्तू असतील त्या इथे तयार केल्या जायच्या. आणि त्याशिवाय तुम्हाला म्हटलं कॅशू इंडस्ट्रीज पण आहे इथे, काही पारंपरिक उद्योग पण आहेत. त्यामुळे एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं या गावाला. आता आय थिंक आपण होडावड्यामध्ये प्रवेश केलाय. इथे कुठे ठळक बोर्ड नाहीये की हद्द संपली गावाची, हद्द सुरू झाली. इथे ते आपले एक सर राहायचे आतमध्ये, इथे नव्हे, ते पुढचा एक स्टॉप आहे तिकडे. कोण सर सांगा? उभा दंडाला जे तुमच्याबरोबर होते, आई बरोबर होते शाळेमध्ये, गोरेसे उंच, काय हो? हे जोशी की जोशी नाही, गोरे काय जोशी कोणतरी. हा, ते इथे ते आतमध्ये कुठेतरी तुळसमध्ये राहायचं ना ते. तुळसमध्ये राहायचं. मराठे सर, मराठी गुरुजी. हा मोठा व्हिडिओ होतोय खरा, म्हणजे मी पॉज घेतला पाहिजे होता मध्ये कुठेतरी, पण जरा कशी या सगळ्या भागाबद्दल आपुलकी असल्यामुळे, मेरा इस एरिया से पुराना नाता है असं असल्यामुळे ते कंटिन्यू चालू राहिला व्हिडिओ. ठीक आहे, बघूया आपण हवं तर मल्टिपल भागात करू अपलोड करताना. आणि आता आपण होडावडे बाजारपेठेत पोहोचलोय. मी स्वतः आधी बऱ्याच दिवसांनी बाजारपेठेत आलोय, खूप आय थिंक दोन वर्षापूर्वी आलेलो. सो ही आहे होडावडे बाजारपेठ. उंच उंच झाडं अजूनही तशीच आहेत. आठवडा मार्केट भरतं इथे. आणि बाकी तुम्ही बघाल तर तळवडे, होडावडे हे दोन मोठ्या बाजारपेठा आहेत. सगळ्यात मोठी तळवडे असेल, पण होडावडे पण बघा तुम्हाला दिसत आहेत. बऱ्यापैकी दुकानं इथे दिसत आहेत. आम्ही पण यायचो कधी कधी सायकलने. मला एकदा आठवत आहे, 2 वेळा तरी मी आणि माझा एक मित्र होता प्रमेश आणि श्यामसुंदर, काय त्यावेळी काय कारण होतं मला आठवत नाही, पण आम्ही सायकलने इथे आलेलो आणि पडता पडता वाचलेलो. इथे वाचनालय एक आहे होडावड्याचं.